त्यानंतर राम आणि लक्ष्मण यांचे जे गुरु होते विश्वामित्र, हे सुद्धा यांचं जे नातं जळतं आजही आपल्याला त्याची अनुभूती येते. म्हणजे जो शिक्षक आहे, जो शिष्य आहे, गुरु जो आहे तो आपलं ज्ञान अनुभवाच्या जोरावर आपल्या शिष्याला त्या ठिकाणी ज्ञान प्रदान करत असतो आणि तो पुढे जीवन जगत असतो. म्हणून आजचा दिवस अतिशय पवित्र दिवस आहे, अप्रतिम दिवस आहे आणि तो गुरुपौर्णिमेचा दिवस आपल्या शिष्यांना त्या ठिकाणी योग्य ते ज्ञान संस्कारक्षम करून त्यांना समाजामध्ये एक जीवन जगण्याची संधी या शिष्यांना देत असायची. आणि म्हणून त्या प्रती तो शिष्य जर त्या गुरुची सांगितलेली साधना तत्वमस्यादिलक्ष्यम एकम नित्यम विमलमचलम सर्वादि साक्षीभूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुतम नमामि. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. विद्यार्थी मित्र, गुरुची महिमा आपल्या जीवनामध्ये सर्वात प्रथम मी वंदन करतो या सृष्टीला निर्माण केलं त्या देवतेला की ज्यांनी या सृष्टीला निर्माण केलं. दुसरं वंदन करतो मी मात्याला, आपल्याला बोलायला चालायला संस्कार घडवले. तिसरं वंदन करतो मी माझ्या शिक्षकांना, मला ज्यांनी शिकवलं आणि त्यांनी मला एक दिशा दिली, त्यांना मी तिसरं वंदन करतो. आणि चौथं वंदन करतो तुम्हा सगळ्यांना, माझ्या सहकारी मित्रांना की ज्यांनी मला जगण्याला शिकवलं. म्हणून गुरुचं आपल्या जीवनामध्ये खूप महत्त्व आहे पोरांनो. मी तुम्हाला कालच सांगितलं बऱ्याच पोरांना की गुरु हा आपल्याला दिशादर्शक असतो. तसेच बरेच विद्यार्थी जे असतात ते आम्हाला शिकवत असतात. काही चुका, आता बऱ्याच वेळा माझे फलकलेखनामध्ये काही चूक झाली असेल, कार्य असेल तर तो जो मात्रा विलांटी तुम्ही सांगतात, ते चूक दाखवणे म्हणजे तुम्ही सुद्धा गुरु आहात. तुमच्यापासून आम्हाला शिकायला मिळतं. म्हणून तुम्हाला सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा देऊन आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो.